नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरती 2024 तर्फा रत्नागिरी जिल्ह्याची जे होमगार्डची भरती निघालेली आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होती की सर रत्नागिरी जिल्हा होमगार्डची भरती कधी निघणार आहे. तर रत्नागिरी जिल्हा होमगार्डची जी भरती निघालेली आहे. तर या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि रत्नागिरी जिल्ह्यातलेच मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे, त्याचबरोबर इंटरव्ह्यू नाही आहे. तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणीवर होणार आहे. तर या भरतीची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस काय काय असणार आहे, सिलेक्शन होईपर्यंत या ठिकाणी काय काय प्रोसेस असणार आहे, रत्नागिरी जिल्हा पोलीसची रत्नागिरी होमगार्ड या भरतीची, ठीक आहे. आणि यामध्ये पगार वगैरे किती भेटणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा होमगार्ड भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि अशा प्रकारे डेली अपडेट मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या होमगार्ड भरतीची देत असतो, ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी होमगार्ड भरतीसाठी शिक्षण 10वी पास लागते. त्याचबरोबर वयोमर्यादा 20 ते 50 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. आणि उंचीचा विचार केला आपण तर 162 सेंटीमीटर उंची लागते पुरुष उमेदवारांसाठी. आणि महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते. आणि छाती यामध्ये 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागणार आहे, तर रहिवासी पुरावा लागणार आहे, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, तर या 3 पैकी एक लागणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी वगैरे, ठीक आहे. त्याचबरोबर जन्मदिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र, त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला, त्याचबरोबर 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता शारीरिक क्षमता चाचणी. तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे मैदानी चाचणीवर होणार आहे. तर उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात 40% गुण मिळून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाही, ठीक आहे. आणि 1600 मीटर रनिंग धावण्यासाठी 20 गुण आहे. 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले तर 20 गुण भेटणार आहे. 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 18 गुण. 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर 16 गुण. 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 14 गुण. 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 12 गुण. 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर 10 गुण. 6 मिनिट 6.50 मिनिट 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 6 गुण, ठीक आहे. तर एवढे तुम्हाला या ठिकाणी मार्क्स भेटणार आहे. तर तक्त्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग धावणे आणि 20 गुणासाठी हे असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर महिला उमेदवार आले तर 25 गुण या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे. तर तक्त्यानुसार बघू शकता. त्याचबरोबर दुसरा इव्हेंट यामध्ये गोळाफेक आहे. तुम्ही जर गोळाफेक पुरुष उमेदवाराने 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर तुम्हाला 10 गुण भेटणार आहे पैकीच्या पैकी. आणि महिला उमेदवारांनी गोळाफेक 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला तर 10 गुण भेटणार आहे पैकीच्या पैकी. त्याचबरोबर तुम्हाला बोनस मार्क्स सुद्धा भेटणार आहे. ITI जर असाल तर 2 गुण, खेळामध्ये प्रावीण्य असेल तर 3 गुण, त्याचबरोबर माजी सैनिक असाल तर 4 गुण, त्याचबरोबर NCC B प्रमाणपत्र असेल तर 5 गुण, NCC C प्रमाणपत्र असेल तर 7 गुण, त्याचबरोबर नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी 3 प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक असाल तर 8 गुण. आणि 7वं बघू शकता जड वाहन चालक परवाना धारक 10 गुण या ठिकाणी भेटणार आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता होमगार्ड जिल्हा जे सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जो जिल्हा आहे, तर रत्नागिरी जिल्हा होमगार्ड भरतीचे जे फॉर्म आहे 25 जुलै 2024 पासून या ठिकाणी चालू झालेले आहे. 25 जुलै 2024 पासून. आणि या ठिकाणी तुम्हाला जो फॉर्म भरायचा तर या ठिकाणी https maharashtra.cdhg.government.in mahahg लॉगिन 1 या PHP या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी होमगार्ड भरतीचा फॉर्म भरायचा रत्नागिरी जिल्ह्याचा, ठीक आहे. आणि फक्त इंग्रजी या भाषेमधूनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर आधार कार्ड दिनांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधार क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येणार आहे. दुसरं बघू शकता उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील. त्याचबरोबर अर्ज सबमिट केल्यावर प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेनूमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढायची आहे. त्यावर उमेदवारांनी
उमेदवारांची भरलेली सर्व मजकूर छापून येईल, त्यावर आपल्या वर्तमानातील एक फोटो चिपकावा. त्याचबरोबर मराठीमधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहायचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत तुम्ही बघू शकता 15 ऑगस्ट 2024 हे ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि 7 बघू शकता तुम्ही, 5 बघू शकता कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना अर्ज क्रमांकामध्ये दर्शवल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेऊन यावे. 2 फोटो व मूळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणी करणं बंधनकारक राहणार आहे. त्याचबरोबर 6 उमेदवारांना नोंदणीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावं लागणार आहे. नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणती दुखापत झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहणार आहे. 7 बघू शकता पात्र उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की पथक पोलीस ठाणे रिक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार मान्य जिल्हा समादेश अधिकारी यांनी राखून ठेवले. अर्ज भरणे संदर्भात काही अडचण असल्यास जिल्हा होमगार्ड कार्यालय रत्नागिरी येथे संपर्क साधावा. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पगार वगैरे किती असणार आहे. तर होमगार्ड तुम्ही या ठिकाणी बघू शकता होमगार्ड सदस्यत्व. तर महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पूर्णतः मानसी तत्वावर आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा अर्ज नाही, बेरोजगार नाही आहे. हे सदस्यत्व 3 वर्षाकरिता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे 3 वर्षाच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पूर्ण नोंदणी करता येते. त्याचबरोबर होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य. होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही. पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे, कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन विमोचन, पूरविमोचक तसेच रोगराई महामारी काळात संप काळात त्याचबरोबर प्रशासनास मदत कार्य अशी कर्तव्ये दिले जातात. त्याचबरोबर होमगार्डला या ठिकाणी पगार तुम्ही बघू शकता. होमगार्डना देय भत्ते. होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 570 रुपये कर्तव्य भत्ता व 100 रुपये उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात 35 खिसा भत्ता व 100 भोजन भत्ता, साप्ताहिक कवायतीसाठी 90 कवायती भत्ता दिला जातो. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही होमगार्ड नोंदणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सदस्यत्व मिळेकरिता कोणत्याही इतर मार्गाचा वशिला किंवा लाच अवलंब करू नये. 6 कोणीही लाच पैशाची मागणी केल्यास अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंध कार्यालय रत्नागिरी किंवा जिल्हा समादेश तथा अप्पर पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांचे संपर्क साधावा. ठीक आहे. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती जी आहे हे निघालेली आहे रत्नागिरी या जिल्ह्याची. ठीक आहे. तर आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा. लवकरच या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होणार आहे. ठीक आहे. 25 जुलैपासून फॉर्म भरण्याला या ठिकाणी सुरुवात जी आहे विद्यार्थी मित्रांनो होणार आहे. तर आतापासून तयारीमध्ये लागा. आतापासून फिजिकलची तयारी चालू ठेवा. 1600 मीटर रनिंग, 800 मीटर रनिंग, गोळाफेक हे 3 इव्हेंट तुम्ही आतापासून बनवून ठेवा. ठीक आहे. तर तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता हे नक्कीच या व्हिडिओ खाली कमेंट करा. तर जे आपण सर्व जिल्ह्यांची आता होमगार्डची भरती येणार आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय